छत्रपती संभाजीनगरमध्ये शिंदेच्या शिवसेनेकडून भाजपाला युतीचा प्रस्ताव. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी घेतला पुढाकार. वन विभागाने पिंजरे लावले, बिबटे कधी अडकणार? नांदेड जिल्ह्यात 25 पेक्षा जास्त बिबट्यांचा वावर. हिंगोली शहरातील धोकादायक बनलेल्या ड्रेनेजच्या डाब्याची दुरुस्ती. धाराशिव जिल्ह्यात बारदाना आला, खरेदीचा मार्ग मोकळा. 70 गाठी बारदाना उपलब्ध, खरेदी सुरू. 15 दिवसांनी उपलब्ध झाला बारदाना. बीडमध्ये लग्न समारंभात पाहुणे बनून चोरी करणारी सिसोदिया गँग गजाआड. लग्नात लहान मुलेही करतात चोरी. लातूर जिल्ह्यात कारमध्ये जिवंत जाळले, रात्रीतून कोकण गाठले. तिसऱ्या सीमवरून चॅटिंग केला, 24 तासामध्ये जाळ्यात अडकला. जालना जिल्ह्यातील बदनापूर येथे मोफत सर्वरोग निदान उपचार शिबिर, 345 जणांची तपासणी. परभणी जिल्ह्यातील मानवत येथे उपोषणकर्त्यांवर पोलीस बळांचा वापर, महादेव कोळी समाजतर्फे निषेध. बीडमध्ये प्राथमिक विभागाच्या शिक्षणाधिकारीपदी किरण कुवर रुजू, पहिल्याच बैठकीत प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे आदेश. पोरगो चायनीज मांजा वापरणार पालकावर गुन्हा दाखल होणार, पोलिसांची करडी नजर. मांजा विक्री वापर करणाऱ्यावर बंदी. जालना जिल्ह्यातील जाफराबाद येथे शहीद जवान पाष्टे यांना अखेरचा निरोप, अमर रहे वीर जवान अमर रहेच्या घोषणा. परभणी जिल्ह्यातील पाथरी येथे अखेर 10 दिवसानंतर पाथरी शहराला पाणीपुरवठा. आमदार राजेश विटेकर यांच्या मध्यस्थीने कर्मचाऱ्यांचे आंदोलन स्थगित. छत्रपती संभाजीनगरमध्ये पैठण तालुक्यातील जायकवाडी येथील राहुल नगर येथे अतिक्रमण हटाव मोहिमेमुळे नुकसान झालेल्या कुटुंबांना सेवा फाउंडेशनतर्फे किराणा किटचे वाटप करण्यात आले. नांदेड येथे पेन्शनवाढीसाठी EPS पेन्शनर्सची दिल्लीत धडक. पोरगो आता खंबीर बनणार, शाळेत मनाचा डॉक्टर नेमणार. विद्यार्थ्यांवरील मानसिक ताण कमी करण्यासाठी उपाय, राज्य सरकारचा निर्णय. धाराशिव जिल्ह्यातील बोम येथे भक्तिरसात नाली बोमनगरी. ग्रामदेवत आलमप्रभूच्या 3 दिवसीय यात्रेनिमित्त धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमाची रेलचेल. बीड जिल्ह्यातील वडवणी येथे सरकारला जोब विचारण्यासाठीच वारकऱ्यांचे धोरणे आंदोलन, मधुसूदन पाटील महाराज. लातूर जिल्ह्यातील रेणापूर येथे अन्याय करीत नाही, अनसहनी करून घेत नाही, जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे प्रतिपादन. जालना जिल्ह्यातील भोकरदन येथे 10 गावांना जोडलेला रस्ताच वाळू तस्करांनी केला फस्त, एकाच रात्री शेकडो ब्रास वाळूंची तस्करी. परभणी जिल्ह्यातील मानवतमध्ये नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कारवाई. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड येथे रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाबाबतच्या सुनावणीत शेतकऱ्यांच्या गदारोळ. जालना जळगाव प्रस्तावित रेल्वे मार्ग, जमीन देण्यास अनेकांनी दर्शवला तीव्र विरोध. नांदेडमध्ये राष्ट्रीय लोक अदालतमध्ये जिल्ह्यात 3612 प्रकरणे निकाली. हिंगोली जिल्ह्यातील ओढा नागनाथ येथे मुख्य मार्गाला अतिक्रमण आणि होर्डिंगचा विळखा. धाराशिव जिल्ह्यातील अणदूर येथे विद्युत वाहिनीच्या ठिणगीने 4 एकरातील ऊस जळाला. बीडमध्ये ऊसदर वाढीसाठी महामार्गावर 5 तास रास्ता रोको आंदोलन, परळी परभणी मार्गावरील वाहतूक विस्कळीत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर येथे पोलिसांसाठी रोटरी क्लबच्या वतीने आरोग्य शिबिर. जालनामध्ये योजनाच निराधार, जिल्ह्यात समितीची स्थापनाच नाही. 1 वर्षापासून निराधार योजनेच्या समित्या नाहीत. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यातील मनरेगाची कामे ठप्प, मजूर रोजगाराच्या प्रतीक्षेत. गटविकास अधिकाऱ्यांच्या आंदोलनाचा परिणाम. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बिडकीन येथे नायलॉन मांजामुळे चेहऱ्यावर तब्बल 45 टाके. बिडकीन येथील सहभू शाळेसमोरील घटना. नांदेडमध्ये तहसीलदारावर हात उचलणारा तलाठी निलंबित, वाळू माफियांवर कारवाई करताना घडला प्रकार. हिंगोलीमध्ये ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकाऱ्यांना नवीन लॅपटॉप प्रिंटर उपलब्ध करून देण्यात यावे, या मागणीचे निवेदन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना देण्यात आले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाशिड येथे मूलभूत सुविधांसाठी रामनगर येथील ग्रामस्थांनी केले जलसमाधी आंदोलन. नांदेड जिल्ह्यातील मांडवी येथे गॅस सिलेंडर 1000 रुपये पार, गोरगरिबांसाठी चुलच आधार. महागाईमुळे पूर्वापार व्यवसाय सुरूच. हिंगोली जिल्ह्यातील वरुड येथे कृषी महाविस्तार ॲप, शेतकऱ्यांना मार्गदर्शन, विशेष उपक्रम. धाराशिवमध्ये मराठी चॅटबोटमुळे शेतीत मिळणार मदत, कृषी महाविद्यालयात देवक्ते यांचे मार्गदर्शन. बीडचे भूमिपुत्र डॉक्टर गजानन दिलीपराव जोतकर यांनी नुकताच शैक्षणिक आणि धार्मिक अशा दोन्ही क्षेत्रात जिल्ह्याचा गौरव वाढवला. लातूर शहरातील मोतीनगरातील किड्स प्लॅनेट स्कूलमध्ये गीता जयंती कार्यक्रम उत्साहात पार पडला. धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर येथे खोटी माहिती देऊन पोलवर चढवले, विजेच्या धोक्याने मृत्यू. देवसिंगामधील घटना, दोघांविरुद्ध गुन्हा नोंद. बीडमध्ये ग्रामपंचायती होणार मालामाल, 24 कोटी रुपये निधी मिळणार. 15व्या वित्त आयोगाचा अबंधित निधी मंजूर. यंदा रब्बीसाठी किती शेतकऱ्यांनी घेतला पीक विमा? रब्बी हंगामासाठी पीक विमा योजना 63 कोटी 61 लाखांचा प्रीमियम जमा.
जालना जिल्ह्यातील आणवा येथील एकता कॉलेजचे स्थलांतर थांबवण्याची मागणी, ना हरकत प्रमाणपत्र न देण्याची केली विनंती. परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यात ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील बाजार सावंगी दामणगाव रस्ता 1 वर्षापासून रखडला. सामबादच्या दुर्लक्षामुळे परिसरातील नागरिक त्रस्त, अपघाताची भीती वाढली. नांदेड जिल्हा परिषदेसाठी आणखी प्रतीक्षाच, इच्छुकांचा हिरमोड. जेडपी नंतर कार्यकाळ संपून ही निवडणूक मनपाची. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची आढावा बैठक. धाराशिव जिल्ह्यातील लोहारा येथे शेतकऱ्यांचे प्रलंबित प्रश्न आता थेट शासनाकडे. शेतकरी संवाद दौऱ्यास बातागडीतून झाला प्रारंभ. जालनामध्ये अंबड तालुक्यातील रब्बी हंगामातील पेरण्या अंतिम टप्प्यात आली असून आजवर 22,520 हेक्टरवर रब्बीचा पेरा झाला. सरासरी 77% पेरणी झाली असून शेतकऱ्यांनी ज्वारी, गहू, मका, हरभरा पिकांचा पेरा अधिक केला आहे. ग्राम महसूल अधिकारी मंडळ अधिकाऱ्यांचे ऑनलाईन कामकाज बंद. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यात अंधानेर परिसरातून अवैधरित्या मुरुम उपसा, महसूलचे दुर्लक्ष. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यात बिबट्याची भीती मनातून जाईना. वन विभागाच्या बेफिकर वृत्तीवर नागरिकांनी व्यक्त केला संताप. शेतात काम करताना मृत्यू, अपंगत्व आल्यास महाडीबीटीमुळे तत्काळ मदत. धाराशिव जिल्ह्यातील बूम येथे ईएम स्ट्रॉंग रूमला CRPFचा अभेद्य वेढा. सुरक्षा व्यवस्थेवर 16 CCTVची करडी नजर. बीडमध्ये कुंडलकरांना सहकारी संस्था रत्न पुरस्कार. लातूरमध्ये स्वयंसखी शेतमाल उत्पादकांचा गौरव. जालना जिल्ह्यातील गोंदी येथे युवा शेतकरी संघर्ष समिती अन कारखाना प्रशासनाची चर्चा निष्फळ. 18 तारखेला होणाऱ्या इशारा सभेवर संघर्ष समिती ठाम. परभणीमध्ये ऑल इंडिया धनगर समाज महासंघाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी रामकिशन रोंदडे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील घाटनांद्र्यात वांगे पिकावर विलट करपा रोगाचा प्रकोप, शेतकरी अडचणीत. नांदेड जिल्ह्यातील बुखेडात निवडणूक प्रचारादरम्यान जुन्या मुद्द्यांना येऊ लागली उभारी. हिंगोलीमध्ये जुलैच्या दाण्याला मुदतवाढीचे जॅमर. रेशनचे धान्य 6 महिन्यापासून स्थिती जैसे थे, 1 महिन्याचे धान्य अडकले. घरात आता गोडधोड होणार, स्टेशनवर पुन्हा मिळणार साखर. महागाईच्या काळात जिल्ह्यातील गरीब व गरजू कुटुंबांना शासनाकडून मिळाला मोठा आधार. बीड जिल्हा राज्यात प्रथम, लातूर विभागाच्या उपसंचालकाकडून बीड आरोग्य विभागाचे स्वागत. लातूरमध्ये उदगीर तालुक्यातील देवर्जन येथे लिंगयप्पा मठ बांधकामासाठी विधीपूजन. जालनामध्ये बदनापूरच्या नवीन बसस्थानकात एसटी थांबेना, प्रवासी झाले त्रस्त. नियंत्रक नसल्यामुळे एसटी बसेस थांबेना. रोज रात्री बसस्थानक बनते मद्यपींचा अड्डा. परभणी जिल्ह्यातील सेलू तालुक्यात गोगलगाव शिवारात बिबट्याचे दर्शन. छत्रपती संभाजीनगरमध्ये माहेरी आलेल्या लेकीला रस्ता नसल्याने बाळंतपणासाठी पाठवले नातेवाईकाकडे. लक्ष्मी कॉलनीतील गंभीर समस्येकडे प्रशासनाचे दुर्लक्ष. नांदेड जिल्ह्यातील पारडी येथे हरभऱ्याच्या बाजीला आले अच्छे दिन. 100 रुपये दराने होऊ लागली विक्री. हिंगोलीमध्ये बिबट्या कॅमेऱ्यात कैद झाला, पिंजऱ्यात कधी येणार. धाराशिव येथील छत्रपती शिवाजीनगर विद्यालयात दिव्यलक्ष्मी अभ्यासक्रम क्षेत्रपेठ उपक्रम उत्साहात. बीड जिल्ह्यातील शिरूर कासार येथे डॉक्टरवर कठोर कारवाईसाठी बारगजे कुटुंबाचे शिरूर तहसील समोर आंदोलन. सांस्कृतिक बारगजे मृत्यू प्रकरणी शिरूरमध्ये संताप. लातूर शहरातील कातपूर रोड येथील पदार प्रेमच्या नाट्यप्रयोगाने वेधले लक्ष. जालनामध्ये गुरोंट्याल खोतकरांची दिलजमाई होणार का? मनपा निवडणुकीचा बिगुल वाजला. काँग्रेसची अग्निपरीक्षा महायुतीची सूर जुळेनार. महापौर पदाच्या आरक्षण शर्तीकडे सर्वांचे लक्ष. परभणी जिल्ह्यातील मानवत आणि सेलू तालुक्यात अवैध वाळू उपसा काही थांबेना. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर येथील FDC कामगारांना 18,500 रुपये वेतनवाढ मंजूर. कामगाराचा जल्लोष. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथे गावकऱ्यांनो माझी जमीन विका पण नवऱ्याला वाचवा. किरोडा दरोडा प्रकरण. तपासाची 20 दिवसानंतरही शून्य प्रगती. धाराशिवमध्ये उमरगा तालुक्यातील कोळसू येथील जिल्हा परिषद शाळेला गावातील शिक्षणप्रेमी नागरिक भाऊसाहेब सूर्यवंशी यांनी 14,000 रुपये किमतीचे साऊंड सिस्टम भेट दिली. बीडमध्ये परळी लोक न्यायालयात 106 प्रकरणे तोडजोडीने निकाली. लातूरमध्ये उदगीर तालुक्यातील हेर येथील ग्रामदेवत वाघोबा देवस्थानाची यात्रा 4 व 5 डिसेंबर या कालावधीत उत्साहात पार पडली. परभणीमध्ये मनपा निवडणुकीसाठी नेमले 5 निवडणूक निर्णय अधिकारी. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज महानगर येथे हरिद्वार येथून शिक्षण पूर्ण केलेल्या 6 योग शिक्षकांचा जंगी सत्कार. नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यात 21 शाळांची पटसंख्या 20 पेक्षा कमी. 10 शाळा 1 शिक्षिकी. पालक म्हणतात आमच्या लेकरांनी कुठे आणि कसे शिकावे.